सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद की मला इथे बोलण्याची आजच्या कार्यक्रमात संधी दिल्याबद्दल. सर्वांनाच माहिती आहे की आपण इथे फेअरवेलच्या कार्यक्रमासाठी जमलो. बट मला असं वाटतं की फेअरवेल म्हणण्यापेक्षा निरोप समारंभ म्हटलेलं ज्यादा बेटर राहील. कारण बोलतो ना की मातृभाषेतून बोललं तर खरे इमोशन्स बाहेर येतात. त्यामुळे मी तर ह्या कार्यक्रमाला निरोप समारंभच म्हणाल. आज आपण 6 महिन्याचा प्रवास पार करून या टप्प्यावरती पोहोचलो आहोत. तर या प्रवासामध्ये मी तर म्हणे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असेल, तसेच माझे पण काहीतरी अनुभव आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणे म्हणजे इच्छुक आहे. तर फर्स्ट बीटचा प्रवास सुरू कधी झाला आणि कधी संपला हे मला आजही समजत नाहीये. कधी ते 6 महिने गेले हे माहीत नाही. त्या 2-3 दिवसापूर्वी आलं की ग्रुपवरती की तुमचा फेअरवेलचा कार्यक्रम ठेवला आहे. तर अरे विचार केला की एवढे पटपट दिवस गेले, 6 महिने कुठे गेले, कसे गेले, कुठे सुरू झाले हे पण समजलं नाही. तर फर्स्ट टाइम जेव्हा फर्स्ट बीटमध्ये आले तेव्हा प्रवास सुरू झाला ते सॉफ्ट स्किलच्या लेक्चरने. इस्कारा मॅमनी स्टार्टिंगला घेतलेलं. त्या मॅमनी पण छान शिकवलं. त्या आता आपल्या म्हणजे इथे नाही आहे, ते दुसरे कुठेतरी जॉईन झालेत. नेक्स्ट संपर्क आला तो सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजशी. ते घेतले ते शुभम सरांनी आणि तेव्हा लॅब मेंटर होते आम्हाला रणजित सर. सी प्रोग्रॅमिंग पण शुभम सरांनी छान शिकवले आणि लॅबमध्ये पण रणजित सरांनी लॅब मेंटर म्हणून छान रिव्हिजन करून घेतली. तर शुभम सरांकडून सुद्धा काही नवीन गोष्टी शिकण्यास भेटल्या. नवीन अशा की सरांनी म्हणजे एवढ्या कन्सेप्ट नवीन सांगितल्या की ज्या मला फर्स्ट बीटमध्ये येऊन समजल्या. सरांनी जेव्हा सांगितलं की डिसिजन मेकिंग स्टेटमेंट इफ हे फक्त इंटिजर कंटेन करतं, कंडिशन कंटेन करत नाही, तेव्हा मला विचार पडला, अरे अंकिता तू तर कम्प्युटर सायन्सच्या बॅकग्राऊंडची स्टुडंट, तुला तर सी तर पहिल्यापासून स्टार्टिंगपासून माहिती आहे, BCAच्या फर्स्ट इयर पासून शिकते तू. बट इथं आल्यावरती समजते की इफ हे इंटिजर कंटेन करतं, कंडिशन कंटेन करत नाही. तर मग मला विचार आला, तुला सी तर माहितीच नव्हती जे तुला आज इथे फर्स्ट बीट मध्ये येऊन समजते. सरांचं पॉइंटरचं एक सेशन माझ्या नेहमी लक्षात राहील, जे खूप स्टुडंटला अवघड जातं. जे सरांनी इथे शिकवलं तर असं वाटलं, अरे पॉइंटर तर असं आहे की लगेच लक्षात येईल. बट एवढं युट्यूबला वगैरे लेक्चर करून सुद्धा जे पॉइंटर लक्षात राहत नव्हतं ते शुभम सरांकडून मला शिकण्यास मदत झाली. जे सरांनी अवघडमध्ये सोपं करून शिकवलं. आता लॅब मेंटर रणजित सर होते, सरांकडूनही भरपूर नवीन गोष्टी शिकण्यास भेटल्या. सर पण रिव्हिजन छान करून घेत होते. मी तर म्हणेन की माझी एक खराब सवय की मला डाऊट भरपूर असतात, बट पहिल्यापासून कधी कॉलेज लाईफमध्ये पण म्हणजे अशी सवय नाही राहिली. माझी अशी सवय की मला जर एखादा प्रॉब्लेम आला तर मी त्याचा पाठलाग करते, बट कोणाला न विचारता. मग मी सगळं उलट पालट कराल त्या सोल्युशन पर्यंत जाते. बट मला असं वाटतं की ती माझी खराब सवय, जर एखाद्याची मदत घेतली तर मला वाटतं की त्या डेस्टिनेशन पर्यंत आपण लवकर पोहोचू शकतो, जे मी तेव्हा केलं नाही. बट मला तेव्हा जाणवलं की रणजित सर स्वतःहून विचारायचे प्रत्येक स्टुडंटला, तुला समजतंय का, तुला कुठं अडलंय का, जर अडलं असेल तर मग तू कुठं अडतं बाबा, तुला काय पाहिजे. सरांनी पण मला भरपूर वेळा विचारलं. कोर जावाला पण सर लॅब मेंटर होते, तेव्हा सर स्वतःहून विचारायचे की बाबा झालंय का सॉल्व, होतंय का. तर मग तेव्हा मला म्हणजे असा विचार आला की अंकिता तू चुकीचं करतीये. हा माझ्यात चेंज झाला की डाऊट असेल तर तो विचारला पाहिजे, कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. एकाने जर त्याच्या पाठीमागं लागलं तर तुला तिथपर्यंत जाण्याला भरपूर वेळ लागेल, बट कोणाची तरी मदत घेतली तर तिथपर्यंत तू लवकर पोहोचशील. त्यामुळे सरांमुळे माझ्यात तो बदल झाला की डाऊट विचारला गेला पाहिजे, तो मनात ठेवला नाही पाहिजे. नंतर माझा संबंध आला तो म्हटलं तर वेब प्रोग्रामिंग लँग्वेजची. ते पण शुभम सरांनीच घेतले, ते छान शिकवलं सरांनी. नंतर कोर जावाशी संपर्क आला, ते घेतलं विनायक सरांनी. तेव्हा नेमके माझं कॉलेजचे प्रॅक्टिकल चालू होते, त्यामुळे मी कॉलेजमध्ये गेले होते आणि सरांचं नेमकं तेव्हाच म्हणजे लेक्चर स्टार्ट झाले होते विनायक सरांचे. आता विनायक सर फक्त माहीत होते की बाबा असं असं आहे म्हणून की ते कोर जावा घेणार आहेत, बट सरांचं काय माहीत नव्हतं पर्सनॅलिटी की कशा आहेत काय, मला तर काहीच माहीत नव्हतं. तर मग मी
जेव्हा प्रॅक्टिकलला गेले होते तेव्हा सरांचं लेक्चर 4 लेक्चर झाले होते. त्यातलं मी वेळ काढून 3 लेक्चर बघितले, बट माझं अगोदरच्या दिवशीचं 1 लेक्चर राहिलं. म्हणजे मला ते अनकम्फर्टेबल फील होतं की काहीतरी इनकम्प्लीट झालं, म्हणून मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला. बट माझं 1 लेक्चर राहिलं. फर्स्ट 3 लेक्चर मी कम्प्लीट केले. त्यामध्ये दिसलं की सर सगळे म्हणजे थेरी सांगतात बाबा, की थेरी सांगतात. अगोदर सरांनी क्लास वगैरे काय शुभम सरांनी घेतलेले ते रिव्हिजन घेतलेले होते. मला वाटलं की हा सर थेरी सांगितले असेल सरांनी, आणि तर माझं 1 लेक्चर अगोदरच्या दिवशीचं कव्हर करायचं राहिलं. आणि तो माझा सगळा मला वाटतं मेमोरेबल इन्सिडेंट असेल हा फर्स्ट बीट मधला. मी 1 लेक्चर कव्हर करायचं ठेवलं आणि क्लासमध्ये आले. आणि मला सवय आहे की मी जर काही दिवस ॲब्सेंट असेल तर मी इतर माझ्या फ्रेंड्सला विचारते. मी सगळ्यांना विचारलं की काय घेतलं सरांनी, कसे सर कसे शिकवतात, समजतं का तुम्हाला? तर सगळे बोलले हा शिकवलं. बट मला कोणी असं म्हटलं नाही. मी म्हटलं प्रोग्राम्स वगैरे, सगळे बोलले नाही प्रोग्राम्स वगैरे काय नाही घेतले, थिअरीज घेतली सरांनी सगळ्यांनी. मी मे बी मला वाटतं ललना, मृदुला वगैरे हे प्रतीक वगैरे यांना पण म्हटलं असेल. तर हे सगळं म्हटलं काय नाही थिअरीज घेतली सरांनी. आणि मी पण थिअरीज बघितली होती. 1 लेक्चरच माझं ते बोलतो ना जे इम्पॉर्टंट असतं ते गळून जातं आणि नको त्याच्या पाठीमागे आपण लागत बसतो. आणि माझं तेवढं लेक्चर वगळलं त्यातून. आणि मी म्हटलं चला आज क्लासला जाऊ आणि आज क्लासवरतून घरी आल्यावरती ते राहिलेलं लेक्चर कव्हर करू. आणि मी आले क्लासमध्ये, सर पण आले क्लासमध्ये. 50% मे बी मला वाटतं काहीतरी 2-2.5 तास काहीतरी लेक्चर होता. 50% टाइम गेला. आणि मग सर बोलले यस्टरडेचा प्रोग्राम ओपन करा. आणि सरांनी यस्टरडेचा प्रोग्राम ओपन करायला सांगितल्यावरती माझ्याकडे तर तो काय प्रोग्राम नव्हता. मी म्हटलं सगळे बोलले, मी पण लेक्चर बघितले, सरांनी तर काहीच घेतलं नाही, मग यस्टरडेचा प्रोग्राम आला कुठे? तर मग मी मृदुला माझ्या शेजारी बसलेली, मी म्हटलं काय सर यस्टरडेच्या प्रोग्राम बद्दल काय बोलले? ती बोलली हा थोडंसं घेतलं होतं म्हणे. मग म्हटलं आता माझ्याकडे तर प्रोग्राम नाही आणि मी कसं सरांना म्हणू की सर मी यस्टरडेचा प्रोग्राम केला नाही, कारण इथले तो रूल आहे ना. सर बोलले असते की नाही ना ते कव्हर करण्याची तुझी रिस्पॉन्सिबिलिटी थोडी माझी. मग मी तर काय बोललो नाही सरांना. मग मी टाईप करायला सुरुवात केलं. मग माझी अशी सवय की जे दुसरं करेल ते मी कधी करतच नाही, मला आवडत नाही कोणी. सरांचं क्लासचं नेम वेगळं, पॅकेज नेम वेगळं, सगळं. मी क्लासचं नेम वेगळं केलं, पॅकेजचं नेम वेगळं केलं, सगळं टोटल चेंज करून. आणि सरांची पर्सनॅलिटी मला अगोदर काय माहित नव्हती. आणि सरांचा माझा पहिल्यांदा संबंध आला होता. आणि सगळ्यांचं मला सर रन पण झाले सगळ्यांचे प्रोग्राम. आणि जेव्हा सर माझं गोष्ट चालूच होती, कारण माझं कम्प्लीट नव्हतं झालं. मला काय माहिती की 3 दिवस सर होते. मग काय असं सरांचा रूल होता की सर लॅपटॉप बंद म्हटल्यावरती बंद करायचा. मी माझं 2-3 मिनिटं अगोदर जादा चालू राहिले. सर म्हणतात तू 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 मला म्हणतात की नाही ना तुझं चालू आहे अजून, काय राहिलंय तुझं? तर मी म्हटलं मी काय बोललो नाही. सर आले आणि म्हणतात की नाही ना सरांनी बघितलं माझं सगळं चेंज होतं. सर एवढे ओरडले मला. सर बोलले मी सांगितलेलं स्ट्रक्चर फॉलो करायचं, असं तर भरपूर बोलले. मी तर म्हणेन की नाही ना म्हणजे मलाच तेव्हा विचार आला, मी कॉलेज लाईफ मध्ये पण नाही पहिल्यापासून सगळं कम्प्लीट ठेवलेलं. मी एवढा ओरडा लाईफ मध्ये कधी खाल्ला नव्हता जेवढं त्या दिवशी फर्स्ट बीट मध्ये खाल्ला. मला रडू म्हणजे अक्षरशः मी खरं रिअल सांगायचं म्हटलं ना मला रडू पण येत होतं. पण म्हटलं आता रडणं ते एवढं बेटर राहणार नाही, कारण आपण काय म्हणजे एवढे छोटे नाही. आणि वाटलं तेव्हा की फक्त स्ट्रक्चर तर चेंज झाले, सर एवढे काय ओरडतात मला. एवढं म्हटलं माझ्यामुळे रणजित सर तेव्हा लॅब मेंटर होते. सरांना पण सर बोलले की नाही ना सर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं तसं. बट यात रणजित सरांची काही चुकी नव्हती, सगळी चुकी माझीच होती की मी ते यस्टरडेचं लेक्चर बघितलं नव्हतं. मग तिथून पुढे मी ऑल कोर जावा एंड होईपर्यंत जे अगोदरच्या दिवशी झाले त्याला रिव्हिजन मारून यायचे. आणि सरांनी जर कधी सांगितलं असेल ना की आपण टुमॉरोला हे घेणार आहे, मी त्याचं पण प्रिपरेशन करून यायची. म्हणजे ओरडा नको. मध्ये पण एकदा मला एकदा प्रॉब्लेम आलेला आणि मी रणजित सरांना आवाज दिलेला
बोलवलं, कारण सरांना बोलून काय फायदा नाही, कारण सर एवढे ओरडतात. मला अक्षरशः सरांच्या लेक्चरला मी सांगते, मी कोणत्या सरांना घाबरत नाही, मी कधीच मॉकला पण कोणाशी घाबरत नाही, काय नाही. बट सरांचं लेक्चर आलं का कोर जावाला, मी स्ट्रेट बसणार. मला एवढी भीती वाटायची. एक दिवस मला एक एरर आलेला इक्लिप्स मध्ये, ते इक्लिप्स ओरडू सांगत होतं की तुला हा एरर आलाय, बट मला ते समजत नव्हतं. मी रणजित सरांना बोलवलं, रणजित सर बोलले तू क्लासचा सी कॅपिटल काढलाय, म्हणजे मला हे माहिती की सी स्मॉल आहे, बट सर आले ना, एवढं गडबडलं आणि व्हायचं ना मला की माझे बोट सुद्धा कुठे चाललेत कीबोर्ड वरती, मला समजत नव्हतं त्या ओरड्यापासून. तो माझा मेमोरेबल इन्सिडेंट राहील फर्स्ट बीट मध्ये. बट थँक्यू विनायक सर, तुम्ही जर मला त्या दिवशी एवढं ओरडले नसाल तर मला ती चांगली सवय लागली नसते आणि मी घरी जाऊन ते लेक्चर पुन्हा कव्हर केलं नसतं. जे सर बोलल्यामुळे मी ते कव्हर केलं. आणि त्यानंतर माझा संबंध आला तो MySQL डेटाबेसची, जे रणजित काळे सरांनी घेतलं. सरांनी SQL अगदी क्वेरी, सब क्वेरी ह्या अवघड गोष्टी त्या सोप्या करून शिकवल्या, ज्या सहजरित्या समजेल. सरांनी पण म्हणजे शिकवताना असं केलं नाही की फक्त शिकवायचं. सर पण म्हणायचे की नाही ना, समजतंय का, नाही समजलं तर पुन्हा विचारा, मी पुन्हा सांगेल. सर सगळ्यांना समजलं आणि एका विद्यार्थ्याला नाही समजलं तरी सर पुन्हा ते समजून सांगत होते की याला समजलं नाही ना तर बाकीच्यांना समजलंय तर ठीक आहे, बट याला समजलं नाही ना सर, ती कन्सेप्ट पुन्हा समजून सांगत होते. सरांनी असं कधी केलं नाही की एखाद्याला नाही समजलं बाबा चला पुढे. सरांनी पण खूप म्हणजे छान शिकवलं. नंतर संबंध आला तो मी म्हणेन ॲडव्हान्स जावाशी. ॲडव्हान्स जावा घेतली ती म्हणजे चेतन सरांनी आणि आदेश सरांनी. चेतन सर पण रणजित सरांसारखे. चेतन सर म्हणायचे माझं काय टाइम टेबल नाही, मी माझ्या टाइम टेबल नुसार शिकवतो. सर म्हटले जर तुम्हाला एक कन्सेप्ट समजली नाही मी दुसऱ्यांदा सांगेल, दुसऱ्यांदा समजली नाही मी तिसऱ्यांदा सांगेल, मी 10 वेळा सांगेल, बट सीखना है तो बेशरम होना पडेगा सर म्हणायचे. हे शेजारच्याशी कंपॅरिझन, सरांचं म्हणजे सेंटेन्स माझ्या कायम लक्षात राहील की शेजारच्याशी कधी कंपॅरिझन करायची नाही, आपली कंपॅरिझन आपल्याशी पाहिजे. 4 जणांच्या शेजारच्यांचे असाइनमेंट सॉल्व्ह करून झाली म्हणजे तू मठ्ठ आहे याचा अर्थ असा होत नाही की तू मठ्ठ तुला काही येत नाही. हा ठीक आहे, मे बी तुला थोडासा वेळ लागू शकतो, बट तू ही प्रॉपर करू शकतो असं सर सांगायचे. त्यामुळे सर बोलायचे की सगळ्यांना समजलं क्लासमध्ये, आपल्याला एकट्याला समजलं नाही तर क्वेश्चन रेज करायचा आणि विचारायचं की सर मला हा समजला नाही, तुम्ही पुन्हा समजून सांगा. सर बोलले मी 1 नाही 10 वेळा समजून सांगा. त्याबद्दल थँक्यू सर. आदेश सरांनी डेटा स्ट्रक्चर मध्ये सगळ्यांना अवघड वाटणारे लिंक लिस्ट हा पार्ट शिकवला होता. सरांनी लिंक लिस्ट असे म्हणजे एवढी छान शिकवली की मला लिंक लिस्ट म्हणजे काय असतं ते त्या दिवशी समजलं. तर आदेश सरांनी लिंक लिस्टही छान शिकवली. बट मला त्या दिवशी असा म्हणजे असा क्वेश्चन पडला का अरे लिंक लिस्ट तर एवढी इझी होती, तुला तर आजपर्यंत समजली नाही, जी फर्स्ट बीट मध्ये येऊन समजली. आणि सरांकडे बघून म्हणजे चेतन सर तर नेहमी सांगायचे की चेतन सर नेहमी सांगायचे की सीखना है तो बेशरम पडेगा, आणि जर काय प्रॉब्लेम आले तर विचारायचं. तर आदेश सरांनी लिंक लिस्टचं सेशन घेतलेलं तेव्हा विचार आलेला की ॲडव्हान्स जावा तर एवढे हार्ड बोलतात, बट चेतन सरांचं आणि आदेश सरांचं नॉलेज बघून मला हा आजही क्वेश्चन पडतो की एवढं नॉलेज असू कसं शकतं की कोणाला. मग असा प्रश्न पडायचा की आपण ते नॉलेज कसं मिळू शकतो आणि आपण कुठे म्हणजे कुठे कमी पडतो, आपल्याला तर सगळं सोर्स अवेलेबल आहे. तर त्यामुळे तो सरांबद्दल तो क्वेश्चन माझ्या माइंडमध्ये क्रिएट झालेला आणि मला आजही क्वेश्चन पडतो की नाही ना हे एवढं नॉलेज आणतात कुठून असं पडतं, कारण आपल्याला देतात तेवढं कधी कधी करण्याला अवघड जाते ना, त्यामुळे तो क्वेश्चन येतो. आणि मग फर्स्ट बीटच्या ऑल एन्व्हायरमेंट बद्दल बोलायचं म्हटलं तर माझं पर्सनल अनुभव सांगेल तर म्हणजे सगळे स्टाफ वगैरे सगळे सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे आपला एखादा डाऊट नाही विचारला तरी पण इथले सर लॅब मेंटर स्वतः विचारतात की बाबा तुला कुठं डाऊट आहे का, आणि ते माझ्याबद्दल बरोबर झालेलं आहे. मी न डाऊट विचारता माझी सवय मी सांगितलेली की मला डाऊट असतात
बट मी जादा बोलत नाही की मला इथे डाऊट आहे. मी ते स्वतः आन्सर शोधण्याचा प्रयत्न करते. बट इथले लॅव्हेंडर स्वतःहून विचारतात की बाबा कुठं अडतंय, कुठं सॉल्व्ह होत नाहीये. तर सॉल्व्ह नाही होते तर मग काय नव्हतं, मग तो छोट्यातला छोटा का प्रॉब्लेम असा ना तो आजपर्यंत माझा इथे सॉल्व्ह झालेला आहे. त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि इथले गुरु फक्त आपले म्हणजे गुरु नव्हते तर मार्गदर्शक होते, ज्यांच्या मतीने आपण 6 महिन्यांचा प्रवास पूर्ण करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी इथे झालेले नवीन ते पण माझ्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग होते. कारण म्हणजे कधी क्लासला अब्सेंट असेल तर काय झालं येस्टरडेला, किंवा मेसेज करून बाबा आज काय घेतलं सरांनी, किंवा असाइनमेंट सोबत केलेले, डिस्कशन सोबत केलेले, काय प्रोजेक्ट सोबत केलेले, हे सर्व माझ्या आठवणीत राहील. त्यामुळे सर्व येथील गुरुजन वर्गांना ज्यांच्याकडून मला भरपूर ज्ञान मिळाले, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्याची संधी भेटली, आणि माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी ज्यांच्याकडून मला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकण्यास मदत झाली, त्या सर्वांना धन्यवाद देते आणि माझ्या मनोगतास पूर्ण विराम देते.